काय म्हणली पिहू? काय म्हणली बाबू? तसं नसतं करायचं. हॅलो म्हण कॅमेराला. हॅलो. नीट बोल, नीट बोल. हॅलो. कसे आहात? कसे आहात? थांब की. कसे? हाऊ हाऊ आर यू? तर मित्रांनो, विषय कसा आहे, तू नको बोलू बाबू, आपे दे पप्पाला. नीट. विषय कसा आहे, अगं तू नको बोलण्याचा प्रयत्न करू बाबू, मी बोलतोय ना. तू फक्त एवढंच म्हण, लाईक करा. थांब सर, लाईक करा. ले बोलायला लागला आमच्या पिवडीला. बंद कर काही. विषय कसा आहे, आता बरेच लोक मला काय म्हणले की शंभूच्या वाढदिवसाला एवढा खर्च का करायचा. तुम्ही माझ्या गाडीत बसूनच काहीतरी बडाबडा करून जाते. सकाळी तसंच आले तसंच व्हिडिओ बनवते. काय करू मित्रांनो, माझं म्हणजे सकाळपासून सकाळच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं माझं मनच नाही व्हिडिओ बनवायचं किंवा कुठल्या काहीच गोष्टी करायचं. मग आता बसल्या बसल्या जरा थोडंसं लक्षात आलं म्हणून बनवा म्हणलं. काय म्हणते बाबू? बस इथं बस, इथं बस, इथं बस. लोक म्हणले की शंभूच्या वाढदिवसाला एवढा खर्च का करायचा, काय करायचंय. कारण मी तर घेणारच होतो त्याला कपडे, असं नाही की, पण कृष्णाच्या वाढदिवसाला ताईनं बदाम केले. बदाम, गळ्यातलं बदाम 5,000 रुपयाचे बदाम केले. किती काय, 1 ग्रॅमला कमी, अर्धा ग्रॅमच्या वर असं काहीतरी. किती ग्रॅम आहे रे? 5,000 रुपयाचे. मग म्हटलं ताईने आणले बदाम, तर म्हणजे आपण पण काहीतरी मोठं करायला पाहिजे असं वाटलं. पण पैसेच नव्हते, जास्त खर्च पण करू शकत नाही. आणि असं तसं मी कपडे घेणार होतो शंभूला. मग 2-2.5 रुपयाचा झाला खर्च त्यावेळेस. बिर्याणी का काहीतरी वगैरे केलं आम्ही आणि बड्डे सेलिब्रेशन केला. मग कधी कधी वाटतं की एवढ्या गोष्टी चांगल्या करते ताई, तर मग कधी कधी असं ह्या गोष्टीला खर्च करते. मी म्हणतो कशाला केला खर्च कृष्णासाठी, काय गरज नव्हती त्या गळ्यात बदामाला. मी केलं तर त्याला एकदा बदाम, तर जत्रेमध्ये त्याचं कोणीतरी चोरून नेलं आहे का नाही. कृष्ण गळ्यात राहत नाही, आप्पायला कुठं पण फिरवत असतात, त्याच्यामुळे गळ्यात राहत नाही बदाम. पिवडीला मी करून ठेवले त्या गळ्यात, अजून सगळ्या गोष्टी आहेत कानात, गळ्यात. मग इथे एवढ्या गोष्टीसाठी खर्च करते, तर मग लग्नासाठी, फुटवाल्यासाठी तिथं खर्च करणार. मी म्हणलं होतं का तिला की तू बदाम कर? स्वतःहूनच आणलं. कसं दिसतंय रे बाबू? आणलं ते आणलं, नुसतं बघा, नुसतं बदाम आणलंय, त्याला गाठायचं असतं ह्या त्या गोष्टी. परत दोरी, मग दोरी मी जाऊन आणली. दोरी पिहू काय का बाबू ते? बघू बघू, कॅमेराला हाय कर. इकडे 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 कॅमेराला हाय कर. कॅमेराला हाय कर. कॅमेराला हाय कर लवकर. इथं कॅमेरा आहे. म्हण, मी दात घासलं. हा, मला बोलायला येतं. पप्पा 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 पप्पा. आप्पा नाही ग, पप्पा पप्पा. पप्पा म्हण, पप्पा. अयो अगं 1 2 3 येतं ना तुला? म्हण माय मग. थांब रे. 1 2 तू राहिलं बाबा. हा, 1 2. अगं 3 नाही, डायरेक्ट 1 2 3. हा, 1 2 3 स्टार्ट. ओके, 1 2 3च म्हणती. बरं जाऊ दे. 3. थांब की कृष्णा.
4 6 आईच्या गावात 6 डायरेक्ट 5 6 7 8 8 9 10 थांब रे 10 10 11 12 13 14 15 16 18 डायरेक्ट 18च म्हणली 19 हा थांब एक मिनिट आता म्हण ए थांब रे तू म्हण ए बी सी डी ई काय झालं ई बाबा जास्त दाखवत होती म्हण ई हा दोस्ती का हा असं करते वय बरोबर ठीक आहे ओके गुड असं गुड द्यायचा अंदर ओके चला थांबा म्हण थांबा मी माघारी येते जावा उतरा खाली खेळा जावा उतरायला लागली गाडीचं लॉक बिक काढून जावा भाऊ जावा मी बोलतो गप्पा मारतो तिचं बोट बीट चेंबर कृष्णा नीट बघा ए जा हात चेंबर तर मग विषय ह्यो असा आहे ताईचा दाजींचा मग आतनं एवढी जर माया दाखवायची असेल तर मग असं तुम्ही वर्ण का बोलता सागरला नाही आता मी काय करतो मीच जातो गावाकडे डायरेक्ट त्याच्या घरी सागरला समोर त्या मम्मीला बोलतो समोर काय असेल ते क्लिअर करतो यायचं असेल तर चल नाहीतर असं काय तुझ्या वाचून नडत नाही म्हणजे नडतं सगळ्या गोष्टी तसं काय बाहेरची पोरं कामाला घेण्यापेक्षा घरातली असलेली महत्वाचे घरातली कधी आपलीच असते शेवटी बाहेरची कधी टांग मारून जातील घोडा लावून जातात सांगता येत नाही आहे का नाही सुट्टी लागली तुला चला जायचं बाय कर व्हिडिओला लाईक कर कृष्णा छोटा होता त्यावेळेस लय भारी म्हणायचा विनियो ना नाही का ना अयो आज मी विसरलोच कटिंग करायला जायचंय मला सर जातो मी कटिंग करायला बाय